11 12 तुमच्यावर टीका केली जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या चित्रावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा छापलेले पोस्टर फाडलं. ही गोष्ट निंदनीय तर आहेच, मात्र आमचे नेते भुजबळ यांनी मनुस्मृतीचा मुद्दा कुठेतरी बाजूला पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं, हे अतिशय दुर्दैवी आहे. त्यांनी या संदर्भात खडे बोल सुनावले पाहिजे होते आणि कृती अत्यंत चुकीची आहे याबाबत बोललं पाहिजे होतं. ठीक आहे, आता ते सिनियर आहेत काय, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. माझं म्हणणं एवढंच आहे की जितेंद्र आव्हाडांना आणखी काय टीका करायची तुम्ही टीका करा, परंतु तो टीकेचा अधिकार तुम्हाला कधी येतो? ज्यावेळेला तुम्ही मनुस्मृतीला विरोध कराल त्यावेळेला. तुम्ही मनुस्मृती जाळा, करा त्याच्यावर आणखीन टीका करा, माझं काय म्हणणं नाही. परंतु आता असं चाललेलं आहे की मनुस्मृती ठेवतात बाजूला आणि तो जितेंद्र आव्हाड करा, त्यांना आणखी काय तुम्हाला ते शिक्षा करायची त्याला शिक्षा, माझं काही म्हणणं नाही. जे तुम्ही करणारे बोलणारे आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल तुम्हाला प्रेम आहे, मला मान्य आहे, ते असलंच पाहिजे. तर बाबासाहेब आंबेडकरांना नको असलेली, बहुजन समाजाला नको असलेली मनुस्मृती तिचा तुम्ही निषेध करायला पाहिजे आणि ती शालेय शिक्षण येता कामा नये, एवढंच माझं म्हणणं आहे. बाकी काय ते सिनियर लोकांबद्दल मी काय म्हणणार. सर, परवानगी दिली गेली, नंतर आता कर्नाटकच्या कांद्याला दिली गेली आणि दरवेळेस महाराष्ट्रावरच सातत्याने अन्याय होतो. मला पण मगाशी तो हा प्रश्न विचारला की तो गुजरातचा कांदा काय सफेद कांदा होता म्हणून तो गेला, आता बँगलोरचा कुठला कांदा रोजे अनियन वगैरे काय म्हणतात. मी फडणवीस साहेबांशी बोलणार आहे त्या संदर्भामध्ये, तेव्हा त्यांनी जे आहे ते थोडंसं दिल्लीच्या लोकांना बोललं पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याच्यामुळे सातत्याने अन्याय होतो असं वाटतं का तुम्ही? अर्थातच आमच्या एका बाजूला गुजरात आहे, दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे. त्यांचा रस्ता मोकळा होतो, यांचा रस्ता मोकळा होतो आणि आमचा रस्ता सुद्धा थोडा मोकळा करून द्या काय, अशी मागणी आपण करायला पाहिजे. ती रास्त आहे असं मला वाटतं. ती आपण मोदी साहेबांसमोर सुद्धा केलेली होती. किंवा शेतकरी अडचणीत आहे, तुम्ही त्यांना काहीतरी मदत होईल असं निर्णय आपल्याला घेतली पाहिजे. म्हणजे तुम्ही फडणवीस साहेबांना हे सगळं कानावर घालणार, फडणवीस साहेबांच्या कानावर घालणार? निश्चित घालणार. आणि विशेष म्हणजे मगाशी तुम्ही जो मनुस्मृतीचा मुद्दा काढला त्याच्यावर फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं की अजिबात नाही, मनुस्मृती आम्ही शालेय शिक्षणामध्ये लागू करून देणार नाही. आम्हाला हेच पाहिजे आहे, बाकी काय मग तुम्हाला काय दुसरं काय म्हणणंच नाही आमचं काय. पण असं स्पष्टपणे सगळ्यांनी जे आहे त्याचा निषेध करायला पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. साहेब, तुम्ही आला तिथे आणि अहिल्याबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार घातला, काय सांगाल आज इकडे आले? आता असं आहे ना की अहिल्याबाई होळकरांचं काम जे आहे आपल्या अख्ख्या देशामध्ये तुम्ही जिथे जिथे धर्मस्थळं आहेत त्या त्या ठिकाणी तुम्हाला सापडेल. नाशिक जिल्ह्यातच मी मगाशी यादीच वाचून दाखवली. चांदवडपासून अनेक ठिकाणी त्यांनी एवढी कामं केलेली आहेत. कुशावर्तावर काम केलं आहे, तिकडे त्र्यंबकेश्वरला काम केलेलं आहे, नाशकात काम केलेलं आहे, काय पुराचं काम केलेलं आहे, त्यांनी मंदिरांची स्थापना केली, धर्मशाळा त्यांनी स्थापन, नाशिकमध्ये खूप काम आहे. पण असंच काम त्यांचं जे आहे संपूर्ण देशात आहे. जिथे जाल तिथे तुम्हाला त्यांचं काम आढळून येईल. आणि तो इतिहास तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेला पेशवे त्यांचा राज्यावर चाल करून यायला लागले तेव्हा ते म्हणाले की बा ठीक आहे, मी बाई माणूस आहे, पण तुम्ही असं समजू नका मी काही पळून जाणार आहे, मी लढायला उतरणार आहे तुमच्याबरोबर. एक लक्षात ठेवा, मी हरले तर काय त्याच्यात विशेष नाही, पण तुम्ही हरलात तर मात्र मग तुमचं नाक कापलं जाईल. अशा धीरानं बोलणारे आमच्या अहिल्यामाई होत्या की ज्यांनी अशा वेळा तलवारसुद्धा हातात घेण्याची भाषा केली. म्हणजे एका हातामध्ये धर्म आणि एका हातात तलवार. हे पण काम मी करीन लोकांचं, पण त्याचबरोबर माझ्यावर जर तुम्ही हल्ला करू पाहाल तर मी त्याचा मुकाबला करेन. हे तेवढं मोठं काम आहे. आणि त्या काळामध्ये आता आपण श्रीमुक्तीच्या गोष्टी करतो, मुलींना शिकवतो आहोत, काय स्वतंत्र व्हायला पाहिजे, श्रीमुक्ती झाली पाहिजे वगैरे वगैरे. त्यावेळेला जे कठीण होतं ते काम त्यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांना आपणच तो पुतळा बसवला इथे येवल्यामध्ये आणि
आज त्यांना आपण आदरांजली अर्पण केली. साहेब, आपण या अगोदर आम्ही जेव्हा तुमची इंटरव्ह्यू केली त्यावेळेला तुम्ही सातत्याने बोलले की लोकसभेला राष्ट्रवादीला 10 ते 12 जागा मिळाल्या आहेत आणि आता त्या 4च मिळाल्या. मात्र आता तुम्ही 80 ते 90 जागांची मागणी केली. तुम्हाला वाटतं बीजेपी तुमचे हे सगळं म्हणणे माने? आता असं नाही की या जागेवर मी माझा विषय माझ्या पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये मांडला, पण त्याचं सुद्धा लोकांना एवढं वाईट वाटलं की असं करू नका. मग आता तुमच्या समोर मी बोलणारच नाही. मला जे काही सांगायचं मी माझ्या पक्षामध्ये सांगतो, कारण पक्षामध्ये येताना जे काही त्यांनी सांगितलं ते आम्ही त्यांना आठवण करून दिली होती एवढंच. पण ते तुम्ही असं चर्चा करता, चॅनलमध्ये चर्चा करता, ते बरोबर नाही, त्यांना समज द्या. आता काय समज द्या? काय तुम्ही तुमच्या पक्षामध्ये बोलता, चर्चा करता, आम्ही कुठं काय बोलतो? तुमचा अधिकार आहे. माझ्या पक्षामध्ये बोलताना अंतर्गत काय बोललं पाहिजे, कुणी काय बोललं पाहिजे, आमचा अधिकार आहे. तो मान्य करायला पाहिजे सगळ्यांनी, असं मला वाटतं. सर, उत्तर महाराष्ट्राच्या जागांबाबत दरवेळेस चॅनल सर्वे करतात. भुजबळांचा सर्वे काय म्हणतात? महाविकास आघाडीचा पराजय होईल आणि महायुती जी आहे मोठ्या संख्येने जे आहे महाराष्ट्रामध्ये निवडून येईल. खरं आहे. किती जागा? सगळ्या 2-4 जागा जातील असे चुकून मागून. 45 असं